समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना. तुटो संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, दाता खूप द्यायला तयार आहे, परंतु आपली झोळी दुबळी असेल तर काय होईल? काहीसा असाच विचार समर्थ करुणाष्टकाच्या या 30व्या श्लोकात मांडत आहेत. राम म्हणजे अनंत, राम म्हणजे सर्व शक्तिमान दाता. असा हा करुणाघन राम भक्ताला खूप काही द्यायला तयार आहे. त्याची कृपा अपरंपार आहे, पण भक्ताची स्थिती मात्र दोलायमान आहे. परमेश्वराला संसारातील काही मागू का पारमार्थिक वर मागू या द्विधा मनस्थितीत तो आहे. याला कारण मनात ठाण मांडून बसलेली दुष्ट आशा. आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला, बद्धा यया प्रधावंती मुक्तहा तिष्ठन्ति पंगुवत, असे संस्कृत वचन आहे. याचा अर्थ आशा नावाची एक आश्चर्यकारक शृंखला आहे, ज्यामुळे आशेने बद्ध झालेले जीव पळतात, कारण त्यांना अजून हवे आहे. तर आशेपासून मुक्त झालेले एका जागी पांगळ्याप्रमाणे स्थिर राहतात, कारण त्यांना काहीच नको आहे. मंडळी, खरेच आहे, आपली सर्व धावाधाव या आशेपोटीच तर चाललेली असते. तर मानवाला बंधनात अडकवणारी ही दुष्ट आशा, दुराशा मनातून जाता जात नाही, ढळत नाही. त्यामुळे आता श्रीरामानेच जर कृपा केली तर काहीतरी मार्ग निघेल असे समर्थांना वाटते. म्हणून ते रामाला विनवतात, तुटो संशयो नीरसी सर्व चिंता. संशयात्मा विनश्यती असे म्हणतात. संशयाचे पिशाच माणसाला नीट काही सुचू देत नाही. त्यामुळे माणूस नेहमी दुःखी आणि चिंतेत असतो. आपण जे करत आहोत ते योग्य आहे का नाही, हा तो संशय. आणि हा संशयच आपल्याला श्रद्धेपासून दूर नेतो. मग रामाची भक्ती कशी साधणार? यावर मार्ग एकच, प्रत्यक्ष परमेश्वराने साधकाच्या मनातला हा संशय दूर करावा आणि सर्व चिंतांचे निरसन करावे. समर्थ रामाकडे हेच मागणे मागत आहेत. ते म्हणतात, समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना. तुटो संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.